15 जानेवारी 2024ला आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नये असं सांगितलं जातं. पण त्या गोष्टी का करू नये? केल्याच तर काय अनर्थ होतो आणि कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, मकर संक्रांत ही ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. मकर ही शनिदेवांची रास आहे, म्हणजेच दोन विरुद्ध ऊर्जा एकत्र येतात आणि म्हणूनच या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नये असं आपलं शास्त्र सांगतं. कोणत्या आहेत त्या गोष्टी ते आपण बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये असं शास्त्राने सांगितलेलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा, कुठल्याही प्रकारचं तामसिक भोजन करू नये. शक्यतो कांदा लसूण असलेलं भोजन सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी करू नये. मकर संक्रांत, मी मघाशी म्हटलं तसं, हा वर्षातला पहिला सण तर आहेच, पण त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा या सणाला महत्त्व आहे. आणि या सणाला महत्त्व असण्याचं कारण म्हणजे या दिवशी सूर्य, जो तेजाचा कारक आहे, तो मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवांच्या मकर राशीत प्रवेश करतो. शनी हा ग्रह थंड ग्रह आहे, सूर्य हा ताप आहे आणि शनी हा थंड ग्रह आहे. म्हणजे दोन विरुद्ध ऊर्जा या दिवशी एकत्र येत असतात आणि म्हणूनच काही विशेष गोष्टी या दिवशी वातावरणामध्ये घडत असतात. म्हणूनच चुकूनही मांस आणि मदिरा यांचं सेवन मकर संक्रांतीच्या दिवशी करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी आणखीन एक गोष्ट करू नये असं सांगितलं जातं, आणि ती गोष्ट म्हणजे आंघोळ केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही बिना आंघोळीचं काहीही खाऊ नये. साधारणतः मनुष्याला सवय असते, सकाळी उठलं की चहा, कॉफी किंवा बिस्किट्स घेतले जातात त्याच्याबरोबर, किंवा काही घरांमधून नाश्ता केला जातो. पण हे सगळं करण्याआधी तुम्हाला आंघोळ करायची. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही सूर्योदयानंतरपर्यंत झोपून राहू नका. म्हणजेच मकर संक्रांतीला सूर्योदयाच्या आधी उठा आणि सगळ्यात आधी स्नान करून सूर्यनारायणाला नमस्कार करून मग तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा आणि त्यानंतरच अन्न ग्रहण करा. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला सांगितलं जातं. आता जर तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या गावात अशी कुठल्याही प्रकारची नदी नसेल, तर त्यावर उपाय आहे की तुमच्या घरात जर गंगाजल असेल तर त्याचे 2-3 थेंब तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ नक्की टाका. तिल मिश्रित उदकाने स्नान मकर संक्रांतीला करावं. ते पुण्यदायी असतं, आरोग्यदायी असतं. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठायचंय आणि स्नान करायचंय. आणि हे स्नान करत असताना त्यामध्ये गंगेच्या पाण्याचे किंवा कुठल्याही पवित्र नदीच्या पाण्याचे काही थेंब टाकायचे आहेत आणि तीळ टाकायचे आहेत. मग त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. त्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अर्घ्य देऊ शकता. सूर्यनारायणाला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सूर्यनारायणाची कृपा होते, प्रकाश, तेज आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त होतं. पण अर्घ्य द्यायचं म्हणजे काय करायचं, तर एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्याच्यामध्ये लाल चंदन टाकायचं आणि ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा. आता जर तुमच्यापैकी काही जणांना असं वाटत असेल की खूप काय काय करायला सांगताय राव, आमच्याकडे एवढा वेळच नाही आहे, आम्हाला हे सगळं करायला जमणार नाही, तर कमीत कमी निदान लवकर उठायला तर जमेल. लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नका. एवढा नियम पाळला तरी पुष्कळ आहे. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आणखीन एक काम करू नये म्हणून सांगितलं जातं, आणि ते म्हणजे वृक्ष, गवत तोडू नये. अर्थात झाडं तोडू नये, कुठल्याही प्रकारचं गवत तोडू नये. खरं तर वृक्षतोड ही एरवीही करू नये, पण मकर संक्रांत हा असा पर्व काळ आहे, या दिवशी चुकूनही झाडं तोडू नये किंवा गवत तोडू नये असं आवर्जून सांगितलं जातं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी एखादं नवीन झाड लावू शकता किंवा तुमच्या घरातही तुम्ही एखादं नवीन रोप विकत आणून ते लावू शकता. पण झाडं तोडू नये आणि कुठल्याही प्रकारचं गवत सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी तोडू नये असं म्हटलं जातं. त्यानंतरची जी गोष्ट आहे, जी मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नये, ती म्हणजे कामविषयक सेवन, अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करावं. मकर संक्रांत हा अतिशय पुण्यदायी असा पर्वकाळ मानला जातो आणि या पर्वकाळामध्ये साधना उपासना करावी असं सांगितलं जातं. पण या पर्वकाळामध्ये चुकूनही कामविषयक सेवन करू नये, ब्रह्मचर्याचं पालन करावं. या दिवशी तुम्हाला जशी उपासना करता येणे शक्य असेल त्या प्रकारची उपासना तुम्ही करावी. मन पवित्र ठेवावं, विचार शुद्ध ठेवावे आणि या पर्वकाळाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
यंदाच्या मकर संक्रांतीचं वाहन आहे घोडा आणि उपवाहन आहे सिंह. यंदाच्या मकर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने ती वृद्ध असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे. वासाकरता दुर्वा हाती घेतलेले आहेत आणि चित्रान्न भक्षण करत आहे. असं यंदाच्या मकर संक्रांतीचं पंचांगामध्ये वर्णन आलेलं आहे. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या गोष्टी करू नये त्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे घरामध्ये वादविवाद, भांडणं, कटकटी या गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी घरातलं वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडा संयम बाळगा, थोडं मौन बाळगा, म्हणजे जेणेकरून वादविवाद होणार नाही. घरातच नाही तर बाहेर सुद्धा कुणाशीही मकर संक्रांतीच्या दिवशी भांडणं, कटकटी करू नये. सण हा उत्साह घेऊन येत असतो, सण हा प्रसन्नता घेऊन येत असतो आणि म्हणून सणाच्या दिवशी तरी आपण या गोष्टींचं पालन करण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये थोडा थोडा बदल होत आयुष्य पूर्ण बदलून जात असतं आणि सकारात्मकतेने भरत असतं. पण त्यासाठी आपण सणाच्या दिवशी तरी या गोष्टी पाळायला हव्यात. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या गोष्टी आवर्जून कराव्या म्हणून सांगितलं जातं त्यामध्ये मी मघाशी म्हटलं तसं तिलमिश्रित उदकाने स्नान, अर्थात तीळ टाकून आंघोळ करायची पाण्यामध्ये. त्यानंतर तिळाचं उटणं अंगाला लावायचं. तिल होम या दिवशी केला जातो, तिळाने होम केला जातो. तिलतर्पण केलं जातं, पितरांसाठी तिलतर्पण या दिवशी केलं जातं. तिलभक्षण, तिलदान या प्रकारे 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला जातो आणि हा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो असं आपलं शास्त्र सांगतं. आता इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की दरवर्षी मकर संक्रांतीच्या संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात, लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. पण अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीला शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दानधर्म करावा. दान करताना नवीन भांडी तुम्ही दान करू शकता, त्याचबरोबर गाईला चारा खाऊ घालू शकता, अन्नदान करू शकता, तिळपात्र दान करू शकता, गूळ, तीळ, सोनं या गोष्टी दान करू शकता किंवा भूमी, गाय, वस्त्र, घोडा यापैकी जे यथाशक्ती दान करणं शक्य असेल त्या गोष्टींचं दान तुम्ही करू शकता. आता अगदीच खूप काही दानधर्म करायला नाही जमला तर कमीत कमी आपण अन्नदान तर नक्कीच करू शकतो किंवा तिळगुळाचं दानही करू शकतो. तुमचा जर व्यवसाय असेल आणि व्यवसाय नीट चालत नसेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाच्या वड्या ठेवा आणि व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या तिळगुळाच्या वड्या दान करा. यामुळे व्यवसाय चांगला चालतो. हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे असं सांगितलं जातं. यंदा जर तुमच्या घरामध्ये नववधू आलेली असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालून तिचं कोडकौतुक नक्कीच करा. त्याचबरोबर जर बाळाचा जन्म झालेला असेल, तुमच्या घरामध्ये छोटं बाळ असेल किंवा अगदी 5 वर्षांपर्यंत जरी एखादा छोटा मुलगा किंवा मुलगी तुमच्या घरात असेल तर मकर संक्रांतीच्या या पर्व काळामध्ये त्या मुलीला किंवा त्या मुलाला सुद्धा हलव्याचे दागिने नक्की घाला. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. यातल्या ज्या गोष्टी करता येणं तुम्हाला शक्य असेल त्या नक्की करा आणि मकर संक्रांती संदर्भात तुमच्या मनात काही शंका असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.